आजचा व्लॉग सुरू झालेला आहे कारण आम्ही आलेलो कर्नाल्यामध्ये आणि आम्ही तिघच आहोत, रितेश, मिलन आणि मी. आणि गर्दी तर खूपच आहे बघा, इथून त्या साईडला पण गर्दी आहे आणि फक्त तिकीट काउंटरसाठी गर्दी बघा. इथे तिकीट काउंटर भेटतो आणि इथून एवढी 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 गर्दी आहे. बघू आज मिलनची ओळख काय असते त्या दिसलच. लवकर गेला तर लवकर चढायला भेटेल, नाहीतर आत्ता वाजलेले आहेत 12 साडेबारा, म्हणजे अर्धा तास लाईनीत आणि नंतरच वरती, म्हणजे अर्धा 1-1.5 तर आपल्याला आरामात वाजेल. चाललेला आहे मिलन आता तिकीट काढायला. आणि मिलन काहीतरी कोणता तरी फोन लावते, सेटिंग लावायच्या नादात आहे. बघू एवढं लाईनीत तर थांबायला येईल कंटाला. रितेशचा काय आणि मिलनने लावलेला आहे फोन, तर बघूया याला आयटमचा कसा कर मेसेज येतात. मिलनने लावला फोन, बघूया. आमचा एकटाच बादशाह, लाईन बघा किती आहे आणि आम्ही चाललेलं बादशाहसारखे. मिलननी फोन काहीतरी मिलनची ओळख उपयोगी आलेली आहे आणि आम्ही आता देखतार म्हणजे देखतारच, कारण आम्ही 1 तास लाईनीचा प्रवास म्हणजे वाचला, म्हणजे 12:30 वाजलेले आहेत. 1 वाजला असता तर 1 वाजायच्या आतमध्येच आम्ही आतमध्ये आलो. आणि आता चष्माला आता बघणारच नाही कारण आता शेटची ओळख. आणि आता रोड बघा, असला मस्त रोड आणि याच्यात पाऊस हलका हलका, असला भारी नजारा होईल. आणि आम्हाला हे बघा खंड्या, पण आम्ही याला बोलतो गणा पक्षी. इकडे बस जरा घसरगुंडी आहे, मजा आहे. बारीक पोरा तर नाही, मोठी पोरा मजा घेतात. योगा बिगा चालू आहे फुल जोरात. आणि रित्या दुसऱ्यांच्या व्हिडिओ चोरतो, त्यामुळे मिलन सांगते त्याला आधीच व्हिडिओ घे, नंतर करू नको. हे बघ, हे तुला भेटायचं नाही, ते आता घ्यायला लागतील मला. आईला 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 व्हिडिओ करते, घेतला पाहिजे आता मोबाईल. ट्रेक तर चालू करू आपण, कारण खूपच लेट झालेला आहे. आणि इथे आल्यानंतर आपल्याला इकडे जायचं आहे. इकडे तुम्हाला दिलेला आहे किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आणि इकडे जाऊ आपण. आणि हा पहिला वाघ, हा दुसरा वाघ, तिसरा वाघ आणि हा लालवाला चौथा वाघ, डेंजर. आणि सगळी लोक उतरतात आणि आमची चढायची तयारी चालू झालेली आहे. 5 मिनिटं झाल्यानंतरच मिलनला असा दम लागतो ना की तो हा फू करतो. आणि आता त्याचा आवाज येत आहे हा फूचा. तरी पण मिलन चढणार, लोलत लोलत चढणार, पण वरती येणारच, कारण त्याला 5,000चा ट्रेक पूर्णच करायचा आहे म्हणून. आणि लोक उतरतात, आम्ही चाललोय कारण आम्हाला फोटो काढायची जास्तच इच्छा असते, त्यामुळं आम्ही लेट जातो. लेट गेलं की जास्त गर्दी नाही भेटत, कमी गर्दी असते. आणि हा बघा आपला ट्रेक चालू झालेला आहे. तो इतिहासाचा मूर्तिमंत साक्षीदार कर्नाले किल्ला. आणि रितेशची चालाची व्हिडिओ चालू झाली, निस्ता चालतो तो. आज जलजिरा नाही तर विटामिन सीचा चालला. रित्या फक्त मागशी चालणार, मागशी व्हिडिओ घेणार, बस. व्हिडिओ आला ग्राफ पाठीचा, हा झाला, चालला. आता दुसऱ्यांच्या चोरणार, व्हिडिओ टाकणार. आणि आता हा रिस्की पॉइंट आहे आणि तो आम्ही स्किप करणार आणि इकडून जाणार पुन्हा इथं. आणि आता 100% लेवल होणारच, कारण हे बघा, हे आमच्यासाठी नाही ठीक आहे, हे रोजचा काम आहे. हे असा रोजचा काम आहे, विलनसाठी रोजचा नाही काम, हे आमच्यासाठी रोजचं आहे. इथून चाललो लगेच वरती, लगेच त्याच्यावरती आणि लगेच इकडून अजून थोडा फास्ट आणि इथून या दगडांच्या इथून जायला लागेल ना, जरा बरा वाटते. आणि इथून असा नॉर्मली इथून वरती आल्यानंतर दादा 1 मिनिट,
दगडांवरती आणि आता मिलनची मजा. एवढं वरती आलो तरी मिलन भाग रितेश बसला दमला. शक्तिमान आता वाटतं एकदम डायरेक्ट जंगल ट्रेकिंग बघ. पूर्ण झाडाने भरलेला आहे एकदम. रितेशचा पण पाणी पाणी झालेला आहे. पूर्ण खतरनाकच व्ह्यू. फायनली आपण वरती आलेलो आहोत. तेव्हा तिथून मस्त सरळ चढण नसते आणि ऊन पण आलेलं आहे. त्याच्यासोबत हलका हलका पाऊस आलेला आहे आणि पावसात थोडा मस्त वातावरण होतं. आणि मिलन तिथे मागच आहेत बघा. तर इथून सरळ ट्रेक चालू होईल. आणि आता उतर किती लांब आहे अजून? एक दीड तास मिनिमम. बाबा बाबा अजून इथून हा ट्रॅफिक आहे. आणि अजून ट्रॅफिक बोलताय माणसांची ट्रॅफिक, गाड्यांची नाही. तर बोले 1.5 तास लागेल. आता थोडा रेस्ट घेऊन आपण परत चाललेलो आहोत वरती. आणि आता मस्त प्लेन रोड आहे. आणि कोणाची तरी हालत बेकार झालेली आहे, चप्पल टाकूनच गेलेला आहे. हा मिलन येते कधी कधी चप्पल टाकून तुटली करी तिथं. आणि आता मस्त पॅच चालू झालेला आहे इथनं परत वरती. हा पण पॅच आपण काय ह्याच्यातच पार करू, त्यात काय वादच नाही. नॉन स्टॉप आणि न थांबता. म्हणजे थोडा पाऊस आला तर मस्त वाटेल, कारण नुसता ऊन घाम तर खूप येतोय. आणि थंड पण थोडा वाटते, कारण वारा तर मस्तच वाटतोय. त्यामुळे थोडा बरा वाटते. आणि आता तर मोस्टली चढायचा पॅच तर कमी झालेला आहे. म्हणजे वरती आलेलो आहोत खूप. म्हणजे एकदम सरळ चढायला आहे, काहीच टेन्शन नाही. आणि आता मस्त पाऊस आलेला आहे. एक नंबर वाटतं. साईडचा पण नजारा आणि पूर्ण पाऊस आलेला आहे. आणि आज एवढी गर्दी आहे की फोटो काढायला लाईनीला थांबायला लागते. रितेश लाईनीला थांबलेला आहे आणि फोटो काढायला. आता बघा मस्त भाव गेलता तिकडं. लाकडा सजवून ठेवायला लागली असती. हो काकाची पोट डेंजरच आहे. लगेच नंबर दुसरा नंबर. आता बेकार म्हणजे एवढी गर्दी आहे. आणि गर्दी खूपच आहे. आणि त्याच्या वरती आल्यावर काय तो क्लासी नजारा, एक नंबर. असं वाटतं फिलिंग ऑसम. आणि पूर्ण धुका झालाय. आणि यांनीच फोटो काढलेला मग अशी लाईनीला थांबलेलो आम्ही. वा असला वाटतंय एकदम गार. यो मिलन काय आधीच लेट म्हणजे सगळ्यांचे लेटच आहे. तो कामच फिट आहे. आणि हिला जाईल तिथं फोटो काढते. मिलन पेक्षा नाही डेंजर मिलन पेक्षा डेंजर फोटो काढते ती. आणि हे बघा क्लासी धुका एक नंबर वाटते. चला धुका बिका मस्त बघून झालेला आहे आपला. आणि फोटो पण काढलेले आहेत. आणि इथे जरा बसायला मस्त जागा आहे. आणि इथे रेस्ट न करता आपण खूप सारा रेस्ट केलाय फोटो काढतानाच. त्यामुळे आपण डायरेक्ट वरती जाऊन केलीची झाडं केली तर आलेली नाही, खाली आलेली आहेत केली. आणि इथनं जायचं आपल्याला. इथून डायरेक्ट आपण पुढे जाणार, कारण एक नंबर धुक्यामध्ये फोटो येणार, क्लासी व्ह्यू. आणि या माकडाचा म्हणजे माकडाची आई ना त्याचा पिल्लू त्याचा रित्याने फोटो काढलेला आहे. डॅशिंग फोटो बघा 2 झाडांच्या मधना. बेकार रितेश फोटोग्राफी. बस हे थांब इथं मी जाते पुढे.
या चालत या. आणि इथं पोहोचल्यानंतर फिलिंग ती ढगात आहे आमची. इकडे माणसं बघू शकता तुम्ही. आम्ही आता जस्ट वरती जाण्याला खूप मजा येते पण थोडं प्रॉब्लेम पण होते हे बघा अख्खी सगळी लोक मला वाटते कर्नालयातच येऊन पोचलेली आहेत. कारण बेकार ट्रॉफिकच बेकार आहे. माणसांची ट्रॉफिक आहे, गाड्यांची ट्रॉफिक नाही. हे बोटात चालत नाही माझी. आता वरती आल्यानंतर थोडा ऊन आलेला आहे. फायनली आम्ही वरती आलेलो आहोत दरवाजाजवळ. आणि इथून बघा आपण इकडून आलेलो आहोत आणि ते समोर आलेलो आहोत. वरती आलेलो आहोत काय समजत नाही पण फिलिंग मस्त वाटते. गारगार आणि त्याच्यात भिजलेलो आहोत त्याच्यात अजून गार. अरे बसायला तर जागा आहे पण आम्ही बसणार नाही. डायरेक्ट तिथे वरती जाऊ. तिथे काय आहे वरती माहिती नाही पण हे बघा पूर्ण कसं वाटतं मागून. आणि धुका हे राजवाड्याचे अवशेष आहेत आणि पूर्ण राजवाडा खंडित झालेला आहे. इथे एक राजवाडा आहे, इथे एक राजवाडा आहे. आणि आता डायरेक्ट पुढे पुढे जाऊन आणि पुढे गेल्यावर हौद आहेत. आणि हौदातला पाणी आम्ही मागच्या वेळी आलेलो तेव्हा पियालेलो. आता काय कंडिशन असेल काय माहिती नाही. आणि बसायच्या जागी बॅगा ठेवल्यात म्हणून बसायला कोणलाच काय नाही. आणि हे बघा इथे वरती जाऊ आणि इथे एक पाण्याची टाकी आहे. इथून वरती जायला रोड आहे. हे बघा पाण्याची टाकी इतर पूर्ण भरलेली आहे पाण्याची टाकी. आणि त्या साईडला पण पाण्याची टाकी आहे आणि इकडे पण पाण्याची टाकी आहे. इथेच आम्ही पाणी पियालेलो. आणि आता असं वाटतोय की आम्ही हरिश्चंद्रगडला आलेलो आहेत. असे तिथे 4 खांब आहेत आणि फक्त एकच आहे. आणि मध्ये महादेवाची पिंड आहे पण इथे 2 खांब आहेत. 2 खांबावर आणि आवाज कसा घुमतोय बघा. पुढे अजून टाके असतील पूर्ण पूर्ण. आणि आता ही आहे आपली साईड. इथून आपला गाव दिसतो आणि गावाजवळून आपल्याला कर्नाला किल्ला दिसतो. ती ही साईड आणि ही कर्नाला पिंड. आणि आवाज बघा कसा घुमतोय. धुका धुका झालेला आहे. समोरचा पण काही दिसत नाही तरी पण चष्मा लावून चाललेलो का तर मिजास जाम मिजास. तरी पण चष्मा काढायची नाही. किती पण अंधार झाला समोरचा दिसला नाही तरी पण चष्मा काही काढायची नाही. आणि अजून एक सेकंड दरवाजा आपण चाललेलो आहेत दुसरे दरवाजाकडे. आणि इथे 100% रितेश व्हिडिओ काढणार. आणि हा बघा इथून असा जाऊन असा आहे. आणि या साईडला मस्त व्ह्यू आहे. इंस्टाग्रामला तेच करतात. तर याचं काय आज फोटो संपणार नाही. आपण पुढे जाऊया. आणि बाबा बाबा हात यो फोटो तरी कुठला आहे. नुसता हात असा करतोय. चला येतं आपण पायऱ्यांच्या इथे आलेलो आहोत आणि खाली जाऊया. झालाच नाही. आणि आता आपल्या साईडला आलेलो आहोत आणि आपला साईडचा गाव दिसत आहे का बघूया. इथून दिसायला तर पाहिजेच कारण इथूनच दिसतो. आणि आपण बघूया. इथं दिसणार नाही कारण खूप धुका आहे त्यामुळे इथून या साईडला नाही ह्या साईडला आपला गाव आहे. आणि इथून दिसतो बारीक म्हणजे एकदम बारीक दिसतोय बघा. ला पण लावलेला आहे. आणि आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये